हॅलो. हॅलो. मैत्रीचे शिलेदार. Customer, at Nykaa's Pink Friday sale that has a हॅलो. दरम्यान आजच्या दिवसातला पहिला चेंडू टाकला जातोय. अक्षय पाटील याच्याकडनं पहिला चेंडू टाकला जातोय. स्कोरर रेडी, अंपायर रेडी. आणि या कव्हरच्या दिशेनं फटकावलेला चेंडू. दरम्यान 2 धावा धावलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा पळून काढलेल्या आहेत. दरम्यान दर्शन दुसरा चेंडूचा सामना करतोय अक्षयचा. आणि हा फाईन लेगच्या दिशेनं मारला चेंडू षटकार. अतिशय खूप खालून गेलेला शॉट आहे. 6 रन्स. विराटगड क्रिकेट लीग षटकार. आजच्या या तिसऱ्या दिवशी दुसरा चेंडू धावसंख्या झालेली आहे 8. आणि हा उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू वाईड घोषित केलेला आहे. 1 धावसंख्येत भर 9.
पुढचा चेंडू स्टेटच्या दिशेनं मारलेला उंचावरनं, पंचाचा इशारा षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. चार चेंडू 19 धावा. अतिशय तडाखेबंद अशी सुरुवात केलेली आहे मैत्री शिलेदार संघाने. आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी दर्शन याच्याकडनं. दर्शन पाटील 4 धाव्यांवर भर झालेली आहे. धावसंख्या 23. अतिशय महागडं असं षटक ठरतंय अक्षयचं. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख अशी सुरुवात केलेली आहे. खूपच सुंदर वातावरण. आणि हा शेवटचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पडलेला चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं मारलेला आहे. दरम्यान एक धाव पळून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 25. एकाच धावेवर समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. 24. लंगडी म्हणे भरतर मला शिर्डीला न्याल का. हे लंगडी म्हणे भरतर मला शिर्डीला न्याल का. लंगडे हा पायाला माझ्या पैजण द्याल का. पैजण. हॅलो. दरम्यान पेडगावचे जगी वाढवी शान भारताची. महाराष्ट्र जगी वाढवी शान भारताची. महाराष्ट्र महान परंपरा सुधारकाची. धन्यवाद संतोषजी पाटील. पेडगावचे सुपुत्र आणि खेळाची नितांत आवड असणारे आमचे स्नेही पंढरी पाटील इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. त्याचप्रमाणे आमचे बंधू सहकारी केतन पाटील आपणास ही विनंती आहे. त्याचप्रमाणे विनीत देसाई आपणास ही विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. जिजाऊ अहिल्या सावित्री तारा निर्मातांची. श्री संत बहुरत्न भूमी शिवरायांची. जिजाऊ अहिल्या सावित्री तारा निर्मातांची. दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या आहेत. इतिहास सांगते छाती सह्याद्रीची. महाराष्ट्र जगती परिशान भारताची. महाराष्ट्र जगती परिशान. दरम्यान पुढचा चेंडू हळूच प्लेस करण्याचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निर्धाव. स्कोर 28 धावा झालेल्या आहेत. सामन्याचं दुसरं षटक चालू आहे.
सामना करतोय केतन आणि झेलबाद. पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात आणि झेलबाद. पुढचा फलंदाज जातोय सूर्या सिंघम. कुणबी समाजातील एक नावाजलेला षटकार मारण्यात माहिर असलेला असा हा फलंदाज सूर्या आता क्रीजचा ताबा घेत आहे. थोड्याच दिवसात ते विवाह बंधनात अडकणार आहेत. हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित पेडगावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय श्री पंढरी जीवन पाटील येथे उपस्थित झालेत. मी लीगचे विश्वस्त मान्य श्री कमळाकर गणपत पाटील सर आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. पिवळेपणा का राहू देतेस? बार, नीळ, ब्लीच, डिटर्जंट चारही वापरून पाहिले. जे हे चार नाही करू शकत, उजालाचे 4 थेंब करून दाखवतात. पंढरी जीवन पाटील हे खरोखरच आमच्या सोबत खेळणारे एक लेफ्ट हँडर उत्कृष्ट बॉलर होते. त्यांना एक क्रिकेटची नितांत आवड होती. आम्ही बरोबर खेळलेलो आहोत. खूप सुंदर क्रिकेट खेळायचे. धन्यवाद आपणाला पंढरी पाटीलजी. दरम्यान तिसरं षटक सुरू होत आहे. उमेश घरत. स्कोर किती? 28. 28 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक सुरू होत आहे. सामना करतोय दर्शन. आणि यॉर्कर लेनचा चेंडू होता. 1 धाव 22च्या रूपानं. धाव संख्या 29. खरंच खूपच सुंदर वातावरण, थंड हवा. अशा वातावरणात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतायत आपल्या किराटगड क्रिकेट लीग मधील सर्व सहभागी खेळाडू. षटकातील दुसरा चेंडू टाकतो उमेश. सामना करतोय सूर्या. सूरज पाटील लेफ्ट हँडर बॅट्समन, पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यात माहिर. आम्ही बरेच सामने बघितलेले आहेत. त्यांचा पहिल्याच चेंडूवर षटकार ही ख्याती आहे. आणि या कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू मला वाटतं चौकार. षटकार नाही पण चौकार मात्र मारलेला आहे. टाकून झालेले आहेत. आणि या निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिरावलेली आहे 33. बघूया सूर्या आपल्या संघासाठी किती धावा संख्या उभारतायत. आणि यॉर्कर लाईनचा चेंडू होता. सरळ हाताने खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धाव. थोडा लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समन असल्यामुळे थोडा फिल्डिंगसाठी उशीर होतोय.
बघूया पुढचा चेंडू. सामना करतोय दर्शन. दर्शनने आतापर्यंत खूपच सुंदर फलंदाजी केली. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू निर्धाव. दरम्यान उमेशने खूप चांगली गोलंदाजी करून रन रेट थांबवलेला आहे आणि हा सुद्धा डाव्या यष्टीच्या बाहेर पडलेला चेंडू वाईड घोषित केलेला आहे. 1 धावेत भर, अवांतर धावा. पुढचा चेंडू सामना करतोय आणि हा क्लीन बोल्ड. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि क्लीन बोल्ड. दर्शन खूप चांगली खेळी केली आहे दर्शनने. दहा चेंडू 24 धावांची खेळी केलेली आहे दर्शनने. अतिशय सुंदर फलंदाजी. दहा चेंडू 24 धावा, 2 षटकार. पुढचा फलंदाज आता आहे रुपेश पावडे. त्यांच्या टीममध्ये त्यांना होंडो या नावाने ओळखलं जातं. अतिशय घणाघाती फलंदाजी करण्यात माहिर असलेला रुपेश. तीन षटकं टाकून झालेले आहेत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावसंख्या झालेली आहे. गोलंदाज आहे मोहित. या प्रसाद वॉरियर्स संघाचा आयकॉन खेळाडू. पहिलं थोडं षटक त्याचं महागडं ठरलेलं, परंतु बघू त्या दुसऱ्या षटकात पुनरागमन करतोय का. समोर तगडा फलंदाज आहे सूर्या. आणि हा षटकातील पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला आहे झेलबाद. षटकार मारण्याच्या नादात सूर्या झेलबाद झालेला आहे. तिसरा गडी बाद झालेला आहे. या धावसंख्येवर 3 गडी बाद. दरम्यान पहिल्या चेंडूवर झेलबाद करण्यात यश मिळवलेलं आहे मोहितने. 1 गडी बाद केला आहे. पुढचा फलंदाज स्ट्राइक घेतोय आशिष पावडे. आशिष सुद्धा षटकार चौकार मारण्यात माहिर, परंतु एक डिफेन्सिव्ह खेळाडू, तंत्रशुद्ध खेळाडू म्हणून नावाजलेला किराट संघामध्ये, मैत्री शिलेदार संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. बघूया आपल्या संघासाठी अजून 3 षटकं, जवळजवळ 3 षटकं शिल्लक आहेत. भरपूर वेळ आहे. खेळपट्टीवर स्थिरावून आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवतोय का बघूया. दुसरा चेंडू
उजव्या यष्टीच्या बाहेर पडलेला निर्धाव विकेट किपरच्या हातात स्थिरावला. धावसंख्या अजूनही 35 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. दरम्यान तिसरा चेंडू हा पॉइंटच्या दिशेनं हळूच तटवलेला चेंडू. एक धाव. धावसंख्येत भर 36. आता स्ट्राईकला येतोय रुपेश उर्फ होंडो. हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे आजच्या तिसऱ्या शेवटच्या दिवशी. आज प्रेक्षकांची संख्या जवळजवळ 20,000च्या आसपास संध्याकाळपर्यंत पोहोचेल असा अंदाज आमच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान हा पॉइंटच्या दिशेने तटवलेला चेंडू थोडंसं मिसफील्ड, परंतु फलंदाज 2 धावा पळून काढण्यात यशस्वी झालेले आहेत. अडतीस धावा झालेल्या आहेत. आउटफील्डला थोडं गवत असल्यामुळे बूट स्लिप मारतायत. थोडा क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडा अडथळा निर्माण होतोय. तरी पण काय हरकत नाही. अशा या ग्रीनरी असलेल्या ग्राउंडवर खेळण्याची मजा वेगळीच असते. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय रुपेश. बघूया आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात यशस्वी होतोय का. आणि हा फुल लेनचा चेंडू निर्धाव. मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू असावा. सामना करतो रुपेश. खूप सुंदर चेंडू पडून उसळी घेऊन विकेट किपरच्या हातात. मला वाटतं झेलबाद झालेला आहे रुपेश. अतिशय सुंदर चेंडू होता. कट करण्याच्या नादात झेलबाद. पुढचा फलंदाज सुमित. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 38 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या आणि दुसऱ्या षटकात अतिशय सुंदर धावसंख्या झालेली होती, परंतु त्याच्यानंतर उमेशने थोडा धावसंख्येवर लगाम घातलाय आणि त्यानंतर आता मोहितने सुद्धा हे चौथा षटक खूप सुंदर टाकला. पहिल्या षटकातली कसर त्याने या षटकात भरून काढलेली आहे. बघूया शेवटची 2 षटकं.
दरम्यान उमेश दुसरं षटक घेऊन येतोय, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक. सामना करतोय सुमित पावडे. दुसरा चेंडू, सामना करतोय सुमित. अतिशय तंत्रशुद्ध खेळी करण्यात माहिर असलेला हा खेळाडू, अतिशय तरुण. कव्हरच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू, 1 धाव. सामना करतोय आशिष. षटकातील पुढचा चेंडू उमेशचा आणि हा मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. दरम्यान एक कॉमेंट्रीसाठी 10 मिनिटाची विश्रांती घेत आहेत नाश्त्यासाठी. तर सामना रंगतोय मैत्रीचे शिलेदार वर्सेस प्रसाद वॉरियर्स. आजच्या दिवसातील पहिला सामना. तर पहिला इनिंग मधील स्कोर झालाय आतापर्यंत 43 धावेवर. चांगली अशी खेळी करत असताना आशिष पावडे, त्याला साथ देतो सुमित. नॉकआउटचा मुकाबला, त्यावर प्रत्युत्तर चांगलं दिलंय. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली खेळी केल्यानंतर मात्र तिथे मात्र थोडं कमबॅक केलंय.
हॅलो. पुढील सामना मोरेश्वर स्मृती उर्से आणि स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. श्री मोरेश्वर स्मृती उर्से आणि स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत एक्युरेट या षटकामधील 3 चेंडू फेकून परिपूर्ण करण्यात आलेले आहेत. प्रसाद वॉरियर्स संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन भावेश पावडे यांना आपण पाहू शकतायत. दर्जेदार स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला सलग तिसरा शेवटचा आणि अंतिम दिवस KGCLच्या माध्यमातून स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेला आहे. येथे अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आशिष पावडे इन ऍक्शन मध्ये आहेत या मॅच मध्ये. चार चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. खूप सुंदर मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं अगदी सिस्टमॅटिक स्वरूपामध्ये. 6 षटकांचं एक परिपूर्ण आणि परिपक्व क्रिकेट तिन्ही दिवसांमध्ये आपण अनुभवू शकलात. सुरेख पद्धतीने कोलॅबरेशन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावांची टोटल जाऊन विसावलेले आहे फलकावर 57-57 या अंकावर. चं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. मैत्रीचे शिलेदार या संघासमोर. चला यानंतर होणारा जो सामना आहे दोन्ही संघांचे आयकॉन खेळाडू आपण या. टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता 58 धावांचं लक्ष्य जे एकंदरीत समोर ठेवण्यात आलेलं आहे. करूयात शेवटच्या आणि अंतिम दिवसाची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाला प्रथमतः वंदन करतोय. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेच्या चरणी वंदन करतोय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे निर्मणी, दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतोय. ज्या बळीराजामुळे तुम्हा आम्हा सर्वांच्या घरामध्ये अन्न येतं त्या बळीराजाला त्रिवार वंदन करतोय. भारत मातेला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या देशभक्तांच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन करतोय. आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं, शरीरांतर्गत रुधिर जणू काही पाण्याप्रमाणे खळखळतं ते थोर राजे कुलवाडी भूषण शककर्ते सर्वजन प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंधर परमप्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी राजाधिराज योगीराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड शूरवीर प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न प्रजावत्सल न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ निर्व्यसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर
समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्मसुधारक, नवसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकल कुलमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संवारक रणमार्तंड, पुण्य श्लोक, सुवर्ण रत्न श्रीपती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी 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 प्रणाम करतोय. आणि मी समालोचक दीपेश कंडी या ठिकाणी समालोचन कार्याला प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. आज या स्पर्धेचा सलग तिसरा, शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. अगदी थोड्याच वेळामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2. चला आयकॉन खेळाडू आपण फटाफट या. तसेच आजच्या दिवसाचं जे काही वेळापत्रक आहे आमच्यापर्यंत पोहोचवावं कार्यकारिणीला नम्र विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी नेक्स्ट मॅच श्री मोरेश्वर स्मृती आंबेदे, श्री मोरेश्वर स्मृती उर्से वर्सेस स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे, दोन्हीही संघांचे आयकॉन खेळाडू आपण कृपया करून या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. व्हेरी नेक्स्ट मॅच श्री मोरेश्वर स्मृती उर्से विपक्ष स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे. कृपया करून आयकॉन खेळाडू आपण त्वरा करावी ही नम्र विनंती आहे. 58चं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. निर्धारित 6 षटकांमध्ये सलामीवीर 2 फलंदाज मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करत असताना पाहायला मिळत आहेत. उमेश घरत मॅन इन गोल्डन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रसाद वॉरियर्स या संघासाठी सर्वाधिक धावा ज्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत तो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. आणि त्याची साथ सोबत देण्यासाठी आजच्या दिवसामध्ये सलामीसाठी भावेश मोहन पावडे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. देऊयात दोन्ही संघांना शुभेच्छा. चला मोरेश्वर स्मृती उर्से आणि सदानंद स्मृती आंबेदे थोडीशी घाई करा आयकॉन खेळाडू, आपणास नम्र विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होत आहेत. नितीन पावडे बॉलिंग ट्रॅकवर, एक जुना जाणता अनुभवी क्रिकेटपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. साइडला स्ट्रोक सिलेक्शन या ठिकाणी केलं जात आहे. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. उमेश घरत यांच्या बॅट मधून ही पहिली धाव श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत महत्वपूर्ण अशी लढत दोन्ही संघांकरिता. चौथीला चेंडूला फलंदाजाने इथे आपण पाहू शकाल लीगल बॉल डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होते. नितीन पावडे आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. अनसाइडला सजवलेला फटका सिलिमिडॉन परिक्षेत्रामध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. भावेश पावडे यांची बॅट मात्र शांत राहिली यंदाच्या हंगामामध्ये. आज सलामीसाठी आले परंतु विशेष ज्या कामगिरीची आवश्यकता होती ती कामगिरी होऊ शकली नाही. सुंदर झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय सिलिमिडॉन परिक्षेत्रामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सुमित पावडे यांना आपण पाहू शकाल सुंदर भूमिका. एक क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमधून अगदीच परफेक्ट वेळेवरती ती जंप घेतली आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज आंबेकर मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतायत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रदीपक, नेत्रलोचक, चक्षुविहंगम अशी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते.
डाऊन द लेग आहे. पंच दर्शवतायत वाईट बॉल. खराब चेंडूचे संकेत या ठिकाणी दिले जात आहेत. आज हवेचा झोत देखील अगदीच प्रचंड पाहायला मिळतोय. फलंदाजांसाठी पोषक वातावरण आहे. वारा तिथेच मारा या सूत्रानुसार घ्यावं लागेल. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. बिटवीन द गॅप्स मध्ये चेंडू दण 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 मैदानाला गुदगुल्या करत निघून चाललाय डीप मध्ये. अगदी जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं जाईल, उचललं जाईल, फेकलं जाईल, तत्पूर्वी आपण पाहू शकाल धावसंख्येचा आलेख वृद्धिंगत होतोय, उंचावला जातोय आणि 58 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत फलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज आंबेकर फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. शॉर्ट लेग, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, पॉवर प्लेच्या बंधनामध्ये सेलिमेडॉन, शॉर्ट स्क्वेअर लेग, पॉइंट, त्यानंतर कव्हर पॉइंट देखील आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये जे एकंदरीत व्यूहरचना डीपचा विचार जर आपण केला तर वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक जो आता मात्र मिड विकेटच्या दिशेने पाठवण्यात आलाय. जसं उमेश स्ट्राईक वरती येतोय आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर परिक्षेत्रामध्ये आणखीन एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार वन्स अगेन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता ब्लॉक होल मध्ये. जबरदस्त चेंडूची पिचिंग मात्र या ठिकाणी अनुभवाला मिळाली. अप्रतिम लेंथ अँड लाईन म्हणावी लागेल. कौतुकास्पद अशी गोलंदाजी. एज इज ऑनली नंबर असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने नितीन पावडे यांनी गोलंदाजी केलेली आहे, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. 6 धावा आहेत फलकावर. चला श्री मोरेश्वर स्मृती उर्से आणि सदानंद स्मृती आंबेदे आयकॉन खेळाडू कृपया करून त्वरा करा. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर यावं आपण विना विलंब. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं नितीन पावडे यांच्या माध्यमातून. अप्रतिम स्वरूपामध्ये अगदी कंजूस आणि किफायतशीर मारा या ठिकाणी आपण अनुभवला. ज्या पद्धतीने या भारतासाठी सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये भुवनेश्वर कुमार आणि आताच्या काळामध्ये जसप्रीत बुमराह आपल्याला पाहायला मिळत आहेत, अगदी तशाच रीतीने अतिशय किफायतशीर अशी गोलंदाजी राहिली. IPLच्या पहिल्या सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये जेव्हा एंट्री झाली होती राशिद खानची, खूपच इकॉनॉमिकल ठरला होता, परंतु पुढे जाऊन महागडा देखील ठरला. आठवण करून देत आहेत नितीनजी पावडे आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिलंय मैत्रीचे शिलेदार या संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये सुमित पावडे, एक किमयागार गोलंदाज, चहाडे क्रीडा संकुल ज्याने गाजवलं होतं 2025 फेब्रुवारीचा महिना अप्रतिम स्वरूपामध्ये. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःची छाप सोडली होती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकलात रोशन प्रकाश गायकवाड सारखा एक गोलंदाज 7 धावा खर्च करून 5 विकेट्स गारद करण्याचा अभूतपूर्व विक्रम त्याने आपल्या नावे कोरला. आणि त्याच्या समवेतच आपण पाहिलं साहिल पावडे 22 धावा खर्च करत असताना 5 विकेट. अध्यक्ष प्रीतम आंबेकर यांचे सिग्नेचर असलेला बॉल त्यांना गिफ्ट स्वरूपामध्ये देण्यात आला. अप्रतिम कामगिरी. एक गोलंदाज म्हणून कौशल जाधवला कोण विसरेल. जबरदस्त 6 चेंडूंमध्ये 3 विकेट्स आणि या निर्धाव षटक. तसेच श्रीकांत पाटील यांना कोण विसरेल. उर्सेगावचा ब्रँड, पहिली विकेट हॅट्रिक ज्याने आपल्या नावावरती कोरून दाखवली. असे एक ना अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये रचण्यात आलेले आहेत. आतापर्यंत फलकावरती आपण पाहू शकताय 8 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 आहे प्रगती पथावर. गुड स्टँडर्ड क्वालिटी सर्व काही गोष्टी या ठिकाणी मेंटेन केल्या जात आहेत. एक उच्चस्तरीय, उच्च श्रेणीय, अग्रमानांकित, अग्रवलयांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. किराटगड प्रीमियर लीग 2025 7व्या हंगामाचा खेळ सुरू आहे. सुंदर सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये. या चेंडूवरती उपाययोजना नसते. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो फलंदाजाला अगदीच खोलवर टप्प्यापर्यंत त्याचा पिच्छा केला जातो. चांगल्या चेंडूवरचा कंट्रोल दर्शवत असताना, ॲक्युरेसी दर्शवत असताना, परफेक्ट अँगल सहित गोलंदाजी, चांगला कोन बनवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित पावडे. सुपर बॉलिंग. हॅलो, चला मोरेश्वर स्मृती उर्से, त्रिशूल सेलार
आपण संघनायक पाठवायचा लगेचच. आणि सदानंद स्मृती उर्से फुलटा स्वरूपातील चेंडू ऑन साइडला. काय जबरदस्त फटक्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यूज सिक्सर, ग्रेट शॉट, लॉलीपॉप दिला होता. जो फलंदाज प्रसाद वॉरियर्सच्या संघासाठी सर्वाधिक धावा करण्यामध्ये सुयशस्वी ठरलेला आहे, त्या फलंदाजाला फुलटॉस दिला सोडणार नाहीये. आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू कधीच वाया जाऊ देऊ नका. सुंदर षटकार. वन्स अगेन ऑन साइडला, बॅक टू बॅक सिक्सर्स. व्हॉट अ फेनॉमिनल बॅटिंग. चाबुक 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 कॉपी बुक. येथे मात्र ऑन फायर होत असताना पाहायला मिळतोय फलंदाज उमेश घरत. पोर्शेतीचा ब्रँड काय बॅटिंग केलंय. याआधी फुलटॉस चेंडू दिला होता, त्यानंतर गुडलँड स्पॉट वर राईज होणारा चेंडू, परंतु खडे खडे स्ट्रॉंग बॉटम हँड सहित डीप मिड विकेटच्या परिक्षेत्रावरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. विध्वंसक फलंदाजीचं पृथक्करण. धावफलक थेट आपल्याला अनुभवाला मिळतं ते 2/0-20 या अंकावर. दर्जेदार फलंदाजी. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. उमेश घरत यांच्या बॅट मधून आक्रमकतेचा सितारा बनला गेलाय. उमेश घरतच्या नावाने वादळ आता मात्र घोंगावू लागलंय ते छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावच्या मैदानामध्ये. तिसरा षटकार येईल का? हा चेंडू चांगला होता, पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये आपण पाहू शकलात. खोलवर टप्प्याचा फुलर लेंथचा हा चेंडू होता. हॅलो, धन्यवाद दीपेश. दरम्यान नाणेफेकीचा कॉल. मी लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य प्रीतमजी रवींद्र आंबेकर, त्याचप्रमाणे विश्वस्त श्री रमेश विटू पाटील, श्री कमलाकर गणपत पाटील, श्री संतोष धर्मा पाटील आणि किरणजी विश्राम पावडे, आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. त्याचप्रमाणे पेडगावचे सुपुत्र आदरणीय सन्मान्य पंढरी पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण हे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. 22 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ ते परिपूर्ण होतोय. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे मुख्य खेळ पट्टीवर. अतिशय विध्वंसक. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. श्री मोरेस स्मृती उर्से आणि स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे. हॅलो, नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे श्री मोरेस स्मृती उर्से. हितेश, आजचा जो सामना आहे हा नॉकआउट, जरी लीग स्टेज मधला असला तरी तो नॉकआउट स्टेज मधला सामना ओळखला जाईल, कारण की जी गुण तालिका आहे त्याच्यामध्ये वरचढ होण्यासाठी आपल्याला हा सामना जिंकावा लागेल. काय रणनीती असेल तुझी? योगेश, सर्वप्रथम मी धन्यवाद देईन लीगला की आपण या 3 दिवस सातत्य या ग्राउंडवरती, बेटेगावच्या ग्राउंडवर आपले KGCL आयोजित केले आणि एक सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा झालं आणि खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही भांडणटट्टा वादविवाद न होता ह्या सामन्याचा आज शेवटचा अंतिम दिवसाचा सुरुवात झालेली आहे. खरोखर त्याबद्दल तुम्हाला प्रथम धन्यवाद. आणि मला असं वाटतं जिंकणं आणि हारणं हे तर असतंच. एक कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे, परंतु जो जिंकेल तो आपला समाजच जिंकणार आहे. त्यामुळे हार असो या जीत असो आम्ही त्यांना ॲक्सेप्ट करणारच आहोत. तरीसुद्धा हा शेवटचा नॉकआउटचा सामना आहे, तर आम्ही त्या एक
खेळीमेळीच्या वातावरणात खेळू आणि नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. मी स्वर्गीय सदानंद स्मृती संघाच्या कर्णधाराला विचारू इच्छितो की तुमच्यासाठी सुद्धा हा नॉकआउट सामना आहे आणि संघ मालकांनी सुद्धा तुम्हाला काही सूचना सल्ला दिला असेल. काय म्हणशील, काय रणनीती आहे? कारण की समोर हितेश सारखे फलंदाज आहेत. काय रणनीती आहे तुमची? रणनीती तर अशी काही विशेष नाही मिळत, पण जिंकण्याचा प्रयत्न करू. काल प्रथम 3 मॅच जिंकू हरलो आहेत आणि कालची शेवटची मॅच जिंकलो. थोडा कॉन्फिडन्स आहे. ओके, धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि न्यूज ऑफ द सेंटर, श्री मोरेश्वर स्मृती उर्से won the toss and elected to field first. वेलकम बॅक. आयकॉन खेळाडू मोहित घरत आता मुख्य खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करू लागलेला आहे. 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती मैत्रीचे शिलेदार विपक्ष प्रसाद वॉरियर्स अशा 2 संघांमध्ये महत्वपूर्ण अशी लढत सुरू आहे. उमेश घरत काही जबरदस्त बॅटिंग केलं या मॅच मध्ये. प्रसाद वॉरियर्स संघाच्या पाठीचा कणा बनून त्याची कामगिरी पाहायला मिळते. अगदी हलक्याशा हाताने मोहितने या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन केलेला आहे. जो लौकिक आहे मोहित घरतचा, त्या पद्धतीने त्याचा खेळ यंदाच्या हंगामामध्ये झालेला नाहीये. एक बॅटर म्हणून गोलंदाजी चांगली केलंय, परंतु फलंदाज या नात्याने थोडासा कमी पडलेला आहे. ती कसर या सामन्यामध्ये तो भरून काढेल का हे आपण पाहणार आहोत. खुलवर टप्प्याचा हा चेंडू, तू मैं हा हा नाना. 2 फलंदाजांमध्ये कोलॅबरेशनचा प्रचंड अभाव त्या ठिकाणी जाणवला आणि जणू काही स्वतःच्या पायावरती धुंडा मारून घेत असताना त्या ठिकाणी फलंदाज, अतिशय महत्वाचा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. खूपच चांगली बॅटिंग करत होते उमेश आणि धावचीच्या स्वरूपात मात्र येथे बाद व्हावं लागलेलं आहे. टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो या मॅचचा. 27 धावा आहेत फलकावर. खूपच महत्वपूर्ण अशा क्षणाला हे विकेट आलेले आहे. मैत्रीचे शिलेदार या संघासाठी जमेची बाजू देखील ठरू शकते. षटक क्रमांक आपण पाहतोय आतापर्यंत अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 27 धावा आहेत फलकावर. 31 धावांची निकड आहे निर्धारित 18 चेंडूंमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकलात. मैत्रीचे शिलेदार या संघासाठी खूपच महत्वाचा क्षण होता. इम्पॉर्टंट विकेट, कारण उमेश घरत एक वादळी खेळ साकारत होते. 21 धावा त्यांच्या बॅटमधून केवळ 11 चेंडूंमध्ये, ज्यामध्ये 2 सनसनीखेज षटकार समाविष्ट होते आणि तो फलंदाज बाद झालेला आहे. महत्वपूर्ण असा क्षण या मॅच मधला. आता मात्र मोहितला थांबून खेळावं लागेल या मॅच मध्ये. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 धावा हव्या आहेत 31 जिंकण्याकरिता. छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावचं हे ऐतिहासिक स्वरूपातील मैदान आपण पाहतोय. भारतासाठी देखील अभिमानाची, सन्मानाची गोष्ट आहे की जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील सर्वात मोठं मैदान आता भारतामध्ये आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. खऱ्या अर्थाने 1,32,000 प्रेक्षक तेथे बसून सामन्याचा परिपूर्ण आनंद लुटू शकतात. याआधी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या नावावरती तो रेकॉर्ड होता, परंतु तो ब्रेक केला भारताने आणि जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक मोठं मैदान आज आम्हा भारतीयांकडे आहे.
ही भारतासाठी, भारतीय क्रिकेटसाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्याची आठवण करून देत असताना हे छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगाव पालघरमधील एक सुप्रसिद्ध अशी खेळपट्टी आहे. बेटेगावकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ग्रीन ग्रास, अगदी नेत्र सुखद अशी हिरवळ, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पंच त्या ठिकाणी दर्शवतायत थोडीशी घाई करावी, त्वरा करावी, जास्त वेळ घेऊ नका. मैत्रीचे शिलेदार संघ आपणास नम्र विनंती आहे कॉमेंट्री स्टुडिओ मधून 10-31 समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर पारस पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर आपण पाहतो एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साइडला जबरदस्त बॅकअप ठेवण्यात आलाय. ऑफ साइडचा विचार केला तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग लेग रिक्त आहे, डीप फाईन लेग, लॉंग स्टॉप, डीप थर्ड मॅन रिक्त. त्या ठिकाणी लाऊड अपील बघायला मिळालं. पंच दर्शवतायत 1 बाउन्सचे संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार एका षटकामध्ये जर 2 बाउन्सर तुम्ही हाताळले तर खराब चेंडू घोषित केला जातो आणि म्हणूनच गोलंदाजाला तेथे मात्र पंचांनी दर्शवलं की 1 बाउन्स तू डिलिव्हर केलेला आहेस, आता परत बाउन्सर डिलिव्हर करू नकोस, अदरवाईज भुर्दंड तुला भोगावा लागेल. आणि ती दक्षता प्रीतम तामोरे ब्रँड ऑफ वरोर पंचांच्या माध्यमातून. वन्स अगेन बॉलर तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पारस पवार षटकातील पुढील चेंडू घेऊन. पंच दर्शवतायत येथे वाईट बॉल, खराब चेंडू. मॅच पूर्णपणे ऑन आहे, गेम ऑन आहे, दोन्ही संघांसाठी समान संधी. मोहित कशा रीतीने या मॅच मध्ये खेळेल यावरती बरंच भवितव्य अवलंबून आहे या सामन्याचं. 28 धावा. वन्स अगेन पारस पवार षटकातील पुढील चेंडू घेऊन. गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू होता. परफेक्ट टप्प्यावरती चेंडू जाऊन आदळला अगदी गुडलँड स्पॉट वरून. ऑफ स्टिकला हलकासा ऑफ स्टिकशी अगदी हितगुज साधणारा हा चेंडू होता. डॉट स्वरूपामध्ये सांगत आहोत. फलकावरती आतापर्यंत ऍक्युरेट आपण पाहू शकाल 28 धावा झालेल्या आहेत. 30 धावांची निकड या मॅच मध्ये प्रसाद वॉरियर्सच्या संघाला. ब्रह्मास्त्र उलगडण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु अपयश मिळतंय. सुंदर गोलंदाजी, बहारदार गोलंदाजी करतोय पारस पवार. एक अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभरता सितारा, कुणबी क्रिकेटचं भविष्य काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल असा पारस पवार आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी होते. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज या ठिकाणी प्रेझेंट करतो आपल्या संघासाठी. मोहित घरत सारख्या एका खमक्या अष्टपैलूच्या विरोधात ही बहारदार गोलंदाजी. दोर फुटा स्वरूपातील चेंडू आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. अप्रतिम गोलंदाजी होते. रिक्वायर्ड रन रेटला थोडंसं मात्र वृद्धिंगत केलेलं आहे. फलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथून विजयासाठी आणखीन 29 धावा करायच्या आहेत. उर्वरित चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर 14 चेंडूंचा खेळ हा उर्वरित आहे. 50% टप्पा गाठलेला आहे. 50% टप्पा आपल्याला शेष पाहायला मिळतोय. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन, 14 बॉल रिमेनिंग. सौरभ पावडे स्ट्राइकवर. या वेळेला मात्र नशिबाची साथ मिळाले. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे चौकार, 4 धावा. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्हीही संघांकरिता या सामन्यामध्ये विजयश्री प्रस्थापित करणं अपरिहार्य आहे. 33 धावा फलकावर.
सुरेख पद्धतीने यावेळेस आपण पाहू शकतायत पारस पवारच्या माध्यमातून एक मॅजिकल डिलिव्हरी गुटलेन स्पॉटवरून बॅकची एज घेत असताना चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये. सौरभ पावडेच्या खेळीचे ते पूर्ण विराम लागलेला आहे. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा आहेत फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता प्रसाद वॉरियर्स या संघासमोर आपण पाहतोय. खूपच सुंदर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोमहर्षक दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. अशा प्रकारचे सामने प्रेक्षकांना देखील आवडतात जेव्हा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्हीही संघ संघर्ष करत असतात. आणि येथे 12 चेंडू आणि 25 धावा स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी अतिशय निर्णायक आणि अपरिहार्य असा विजय मिळवायचा आहे दोन्हीही संघांना. आणि म्हणूनच तोडीस तोड, टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा दोन्ही संघ 100% कमिटेड पाहायला मिळत आहेत. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री विनोदजी परशुराम पावडे किराट, प्रोप्रायटर सोनल ट्रान्सपोर्ट व गुंजन अर्थमवर्स हे आपल्या लीगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित झालेत. मी या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. त्याच समेत किराटगड क्रिकेट लीगसाठी जे दाते आहेत आदरणीय सन्माननीय सचिनजी मार्तंड पवार, त्याचप्रमाणे या लीगसाठी सन्माननीय विशेष अतिथी म्हणून लाभलेले मान्यवर इथे उपस्थित झालेत. मी आपलं लीगच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतोय. उत्कंठावर्धक दिशेने सामना मात्र वाटचाल करू लागलेला आहे. अप्रतिम स्वरूपामध्ये दोन्हीही संघ येथे अगदी बॅलन्सिंग पोझिशन मध्ये आहेत. काहीही होऊ शकते या मॅच मध्ये. 34 धावा आहेत फलकावर, 24 ची निकड. ओहो ते धावचीच्या स्वरूपात आधी उमेश घरत आणि आता मोहितच्या बाबतीत देखील तेच घडते. अत्यंत महत्वाचा असा हा आयकॉन, परंतु यंदाच्या या हंगामामध्ये मोहितचे बॅट शांत राहिले. या महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील तो स्वस्तामध्ये बाद होतोय. फलकावरती 34 या अंकावरती धावसंख्या स्थिर स्थावर राहिलेल्या आहे. येथून 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोद पुरुषोत्तम पावडे किराट, सोनल ट्रान्सपोर्ट व गुंजन अर्थमूव्हर्सचे प्रोप्रायटर सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. मी विनंती करतोय स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रीतम रवींद्र आंबेकर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोद पुरुषोत्तम पावडे किराट, सोनल ट्रान्सपोर्ट तथा गुंजन अर्थ मूव्हर्सचे प्रोप्रायटर, यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत करीत आहोत KGCL सीझन 7 मध्ये. वेलकम. साईडला सजवलेला फटका, एक धाव त्या ठिकाणी मिळते. आज बॅटिंग लाईनअप मध्ये बरेचसे चेंजेस केलेले आहेत प्रसाद वॉरियर्सच्या टीमने. अक्षयला थांबवून ठेवलं, अगदी मिडल ऑर्डर नंतर त्याला पाठवण्यात आलेला आहे. 35 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एस पंच काय सांगतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची चेंडूंची संख्या ॲक्युरेट आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर 35 धावा आहेत फलकावर. 9 बॉल रिमेनिंग, 23 रन्स रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती निर्माण झाली. सुशांत जाधव
कालच्या दिवसामध्ये चांगले देखणे षटकार त्याने काउफेजच्या वरून खेचले होते. आज देखील आवश्यकता आहे. येथे अतिशय खराब चेंडू रिलीज केला गोलंदाजाने. बोनस स्वरूपामध्ये 5 धावा खर्च केल्या. नो +4. या चेंडूची खरंच आवश्यकता होती का, हाच प्रश्न सध्या मुख्य खेळपट्टीवरती रंगतोय. धावांची टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर 4 0 40 धावा झालेल्या आहेत. इथून विजयासाठी 18ची निकड आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये अगदी रंगत निर्माण करणाऱ्या बोनस स्वरूपातील 5 धावा ठरल्या. यस पंच दर्शवत आहेत फ्री हिट, सूट सवलत आणि कमिशन नो चेंडू नंतर एमसीए रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. आणि तो नियम येथे मात्र कटिबद्ध स्वरूपामध्ये पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फ्री हिट पहिली धाव तर या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट करतील फलंदाज. फ्री हिट असल्या कारणास्तव फलंदाजाला 100% मुभा मिळत असते. 2007 मध्ये हा नियम समाविष्ट करण्यात आला ICCच्या माध्यमातून. आणि नो चेंडू नंतर खेळाडूंना खूप चांगली सूट सवलत कमिशन जे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे 41-41 या अंकावर. 17 धावांचं टार्गेट समोर आहे. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय सचिनजी मार्तंड पवार असोसिएट रावते जे आपले दाते आहेत, त्याचप्रमाणे या सामन्यासाठी सन्माननीय विशेष अतिथी स्वरूपात आपल्याला लाभलेले मान्यवर आहेत. त्यांनी काल सुद्धा या लीगच्या निमित्ताने आपल्याला विशेष भेट दिली. तसेच आजही ते आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित आलेत. मी लीगचे विश्वस्त आदरणीय सन्मान्य किरणजी विश्राम पावडे आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. 7 चेंडूंचा खेळ उर्वरित असताना 15 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. खरोखरच अतिशय रंगतदार अशी लढत आहे. प्रेक्षकांच्या हृदयामध्ये ठाव करणारे जे सामने असतात त्या सामन्यांमध्ये अशा प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने अक्षरशः उत्कंठा निर्माण करतायत दोन्ही संघांचे दर्जेदार क्रिकेटपटू. अप्रतिम सामना रंगलाय. गोलंदाज वाईट बॉल. प्रेशर तर गोलंदाजावरती देखील आहे. दडपण आहे ते साफ दिसतंय. याआधी देखील नो +4. आता वाईट चेंडू. थोडीशी खराब गोलंदाजी झालेली आहे सुमित पावडेच्या माध्यमातून. या षटकामध्ये सुधारणा करावी लागेल. 44 स्कोर कार्डवर 7 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. 14 धावा करायच्या आहेत. सुशांत जाधव आणि त्याच्या साथीने अक्षय पाटील असे 2 फलंदाज सध्या मात्र झगडतायत, संघर्ष करतायत या मॅच मध्ये. तेथे अतिशय महत्वपूर्ण गोष्ट जी नोंद घेण्यासारखी आहे, दोन्ही पंच संभ्रमा अवस्थेमध्ये होते, परंतु मी अक्षय पाटीलचं कौतुक करेन. अक्षरशः सचिन रमेश तेंडुलकर यांची त्याने आठवण करून दिली. खेळाडू वृत्ती म्हणजे नेमकं काय, स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणजे नेमकं काय. स्वतः त्याने आपलं बोट उंचावलं आणि पंचांना उद्घोषित केलं की मी बाद आहे. या 6-14चं समीकरण आहे. 6 बॉल रिमेनिंग 14 विन. आणि खरोखरच ते अक्षय पाटील कौतुकास पात्र ठरलेला आहे. क्रिकेट असो, कबड्डी असो, तुम्ही कोणताही खेळ खेळत असाल किंवा मग कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही असाल, तुमची नैतिकता खूपच महत्त्वपूर्ण भूमिका असते. तुमचं आचरण कसं आहे, तुमची वर्तवणूक कशी आहे, तुमची नीतिमत्ता कशी आहे. आणि खेळामध्ये मी नेहमीच उल्लेख करत असतो की चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून आणि एका चांगल्या क्रिकेटपटूची ओळख त्याच्या खेळाडू वृत्तीवरून होत असते. आणि ती खेळाडू वृत्ती ते आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय पाटील उर्सेगावचा हा ब्रँड पंचसंभ्रमा अवस्थेमध्ये असताना त्याने स्वतः सांगितलं की मी बाद आहे. खूप मोठं मन असावं लागतं. सामना देखील अतिशय मोक्याच्या क्षणाला आहे, कारण इथे 7-14चं समीकरण होतं
आणि अशा वेळेला अक्षयने सांगितलं की मी बाद आहे. उल्लेखनीय किराट गटाची ही खासियत, हे वैशिष्ट्य मानावं लागेल. खरोखरच मी सर्वांना विनंती करेन की एकदा तुम्ही जोरदार टाळ्यांचा गजर करा अक्षयच्या या खेळाडू वृत्तीसाठी. जी स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने दाखवली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि इतर खेळाडूंनी देखील आदर्श घ्यायला हवा की जेव्हा सामना पूर्णपणे अगदी उत्कंठावर्धक दिशेने वाटचाल करत असतो आणि आपण जर बाद असलो, पंच काही केला जर तो निर्णय देऊ शकत नसतील तरी देखील आपण सहकार्य करावं. ते खरोखरच अशा खेळाडूंची गरज आहे ती पालघर ग्रामीण क्रिकेटला. अप्रतिम दर्जेदार अक्षय पाटील उर्सेगावचं हे आभूषण ज्याने आपल्या खेळाडू वृत्तीचं दर्शन या ठिकाणी दिलं. वळूयात मॅचच्या दिशेने. 6-14चं समीकरण आहे. सूरज रवींद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत, ज्यांनी 6 चेंडूंमध्ये 10 धावा करून दिलेल्या नाहीयेत याच स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आहे सुशांत जाधव, एक सिक्सर किंग, मॅसिव्ह मल्टी हिटर, मास्टर स्ट्रोक खेळण्यामध्ये ज्याला महारत हासिल आहे असा सुशांत जाधव आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, इनटू द गॅप, इनफिल्डच्या वरून डी बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे अतिशय निर्णायक असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना या ठिकाणी रंगलेला आहे. 5 गेंदे शेष, 10 रनों की जरूरत. अत्यंत उत्कंठावर्धक अशी लढत आहे. सुशांत जाधव काय जबरदस्त स्ट्रोक खेचला. शॉर्ट पॉइंटच्या माथ्यावरून मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना चौकार आलाय. गोलंदाजावरती थोडंसं दडपण वाढवणारा हा चौकार सुशांत जाधव यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. न खसता न डगमगता खेळावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फार सुंदर शब्द आहेत की आयुष्यामध्ये तुम्ही वयाने म्हातारे झालात तरी चालेल, परंतु विचारांनी म्हातारे कधी होऊ नका. ते थिंकिंग पॉझिटिव्ह, ती ॲबिलिटी या ठिकाणी दाखवतोय सुशांत जाधव. अप्रतिम फलंदाजी. वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेट. जणू काही ऍक्शन रिप्लाय, जणू काही पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा, प्रतिबिंब पाहावं, तशा प्रकारे आधीच्या स्ट्रोकचा अक्षरशः ऍक्शन रिप्लाय या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. ना कद बड़ा ना पद बड़ा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा सुशांत जाधव, ब्रँड ऑफ नानिवली. आता सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा हव्या आहेत 6. काय बॅटिंग करतोय सुशांत जाधव. क्रिकेटमध्ये तुम्ही किती धावा केलेल्या आहेत यापेक्षा तुम्ही कोणत्या परिस्थितीत येऊन धावा केलेल्या आहेत हे जास्त महत्वाचं असतं. 34 या अंकावरती 4 गडी घारत झाले होते एमसीजीच्या मैदानामध्ये भारतीय संघाचे, परंतु तेथे हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी काय जबरदस्त चिवट खेळ साकारले आणि शेवटी जाऊन मात्र अखेरकार 82 धावांच्या इनिंग सहित भारतीय संघाला एक अजरामर विजय मिळवून दिला. येथे सुशांत जाधव आठवण करून देत आहेत, दडपण कुठल्याही प्रकारे त्या प्रेशरला न जुमानताना खेळतोय. सचिन रमेश तेंडुलकर सांगून गेलेले आहेत की खऱ्या अर्थाने एखाद्या खेळाडूला क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वोत्तम, सर्वकालीन, सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर त्याने कधीही स्वतःवरती दडपण घेऊन खेळू नये. येथे सुशांत जाधव स्वतःची ॲबिलिटी सिद्ध करतोय. कशा रीतीने पुनरागमन करेल गोलंदाज सूरज पाटील, ज्याने ह्याच मैदानामध्ये 6 चेंडूत 10 धावा दिलेल्या नाहीयेत. स्वतःचा इतिहास स्वतःलाच आठवावा लागेल. सूरज प्रेशर प्रेशर प्रेशर, पंच दर्शवतायत वाईड बॉल. चेंडू शिल्लक आहे 4, धावा हव्या आहेत 5. सामना होता कुठे आणि सामना येऊन आता पोहोचलाय कुठे. लाऊड अपील या ठिकाणी अनुभवाला मिळाला. पंच त्या ठिकाणी दर्शवित आहेत. मुख्य पंचांचा इशारा, फिंगर इज गॉन अप अंपायर नाव.
सुशांत पॅव्हेलियनच्या दिशेने परततोय. त्याची जागा भरून काढण्याकरिता आविष्कार यांना आपण पाहतोय. सामना अजून देखील जीवित आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 5 धावांची निकड या मॅच मध्ये. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू. पुनरागमन केलेलं आहे सूरज रवींद्र पाटील या गोलंदाजाने. आविष्कार बॅटिंग स्टान्सवर. नानिवले या गावातून बिलॉंग करणारा आणखीन एक क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू आणि 5 धावा. अटीतटीचा चुरशीचा सामना. हाय व्होल्टेज मॅच. खूप सुंदर या ठिकाणी टप्पा मेंटेन केला. सिंगल त्या ठिकाणी येते. स्ट्राइक रोटेट झालेले आहे. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ 2 आणि ह्या 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 4 धावांची निकड आहे. 2 चेंडू 4 धावा. आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळावं लागेल. हा संघर्षाचा असा काळ आहे जिथे तुम्ही हिरो बनू शकतात आपल्या संघासाठी. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकण्याचीच ईर्ष्या असावी. कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. ती इच्छाशक्ती इथे दाखवावी लागेल फलंदाजाला. ऑन स्ट्राइक आपण पाहू शकतात सूरज. 2-4चं समीकरण. अतिशय महत्वपूर्ण असा चेंडू या मॅच मधला. स्टंपच्या पलीकडे शफनहोल खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू स्किड होतोय. तत्पूर्वी सिंगल मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवित आहेत. 1 चेंडू आणि 3 धावांची निकड आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघांसाठी स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत निर्णायक असा हा विजय आहे. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ते लढलेले आहेत, झगडलेले आहेत. मैत्रीचे शिलेदार आणि प्रसाद वॉरियर्स या दोन्ही संघांची कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे या मॅच मध्ये. आयुष्यामध्ये तुम्हाला लाखो करोडो व्यक्तींचा देखील विरोध असला तरी देखील विजयी तोच होणार ज्याच्या धमण्यांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धमक आहे. ती धमक येते आविष्कारला दाखवावी लागेल या मॅच मध्ये. स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवून खेळावं लागेल. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन करावं लागेल. फील्ड अटॅकच्या विरोधात खेळावं लागेल. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. कोणता फटका तो निवडेल हे बघण्यासारखं आहे. 1 चेंडू शिल्लक, 3 धावांची निकड. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे दोन्ही संघांसाठी. सुपर मॅच. पॉइंटच्या दिशेने सजवलेला फटका. येथे बहारदार क्षेत्र रक्षण आणि अंततः मैत्रीचे शिलेदार या संघाने मात्र खऱ्या अर्थाने अप्रतिम खेळाच्या बळावर सामन्यामध्ये विजयश्री प्रस्थापित केलेला आहे. सूरज रवींद्र पाटीलचं कौतुक करावं लागेल. याआधी 6 चेंडूंमध्ये 10 धावा डिफेंड केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. 6 मध्ये 14 धावा डिफेंड करण्यामध्ये सूरज रवींद्र पाटील डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणावं लागेल. खूप सुंदर कामगिरी. हॅलो, चला पुढील सामना